ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति। भगवंतांनी या 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकापर्यंत ज्ञान प्रदान केलं आणि या 63व्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, मी तुला जे अत्यावश्यकचे ज्ञान आहे ते सर्व तुला प्रदान केलेलं आहे. तुला तुझा निर्णय घेण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी, मनुष्य म्हणून तो जन्म घेतलेला आहे. तो जन्म सार्थक करण्यासाठी जे पण ज्ञान आवश्यक आहे ते मी सर्व प्रदान केलेलं आहे. आता तुला तुझा निर्णय घ्यायचा आहे, कोणतं कर्म करायचं तू ठरव, कोणतं कर्म कर. फार महत्वाची गोष्ट आहे. गुरुचं कार्य काय? आपल्या शिष्याला ज्ञान प्रदान करणे, त्याला समजून घेणे, त्याला जे अत्यावश्यक आहे, ज्याला कळेल त्याला त्या पद्धतीने कस्टमाइज करून ते ज्ञान देणे, जेणेकरून तो ते ज्ञान प्राप्त करेल, स्वतःमध्ये मुरवेल आणि प्रत्यक्ष उपयोगात आणेल. हे गुरुचं कर्तव्य आहे. बुद्धी कशी वापरायची, मनाला नियंत्रित कसं करायचं, इंद्रियांना पूर्णतः काबूत कसं ठेवायचं, बाह्य परिस्थितींवर कसं नियंत्रण मिळवायचं, स्वतःच्या सापेक्ष याचं ज्ञान गुरु देतो. परंतु ते ज्ञान प्राप्त करून प्रत्यक्ष उपयोगात आणण्याचं काम हे शिष्याचं असतं. गुरु हे सांगत नाही तुम्हाला हे करा, ते करा, ते करा, तर तो गुरु नाही. इज नॉट युअर मेंटॉर, इज युअर कन्सल्टंट. इथेच मनुष्य जगामध्ये चूक करतो. सर्वसामान्य मनुष्य जेव्हा गुरुकडे पाहतो तेव्हा काय म्हणून पाहतो? त्याने मला मार्गदर्शन करायला पाहिजे, त्याने मला सांगायला पाहिजे काय कर. अपेक्षा चुकते. गुरुचं ते कर्तव्यच नाहीये, गुरुचं ते कामच नाहीये. गुरुने फक्त ज्ञान द्यावं, शिष्याने ते ग्रहण करावं आणि त्याला जे योग्य वाटेल ते त्याच्या स्वधर्माप्रमाणे कर्म करावं. गुरुला कसं कळेल तुमच्या वासना काय, तुमचा स्वधर्म काय? जे काही तुमच्यामध्ये कम्युनिकेशन होतं त्याच्यामधून गुरु समजून घेण्याचा प्रयत्न करतो तुमचा स्वभाव आणि त्यानुसार अनुकूल हळूहळू ज्ञान देतो. तुमचा जसा प्रतिसाद असेल त्याप्रमाणे तो ज्ञान देत जातो. ते कळलं का नाही कळलं, त्याचा उपयोग होईल का नाही होईल, हे तुम्हाला माहिती. गुरुला कसं कळणार? प्रत्येक मनुष्याच्या वासना वेगळ्या आहेत, त्याची कर्तव्य कर्म वेगळी आहेत. मग तो गुरु असो, शिष्य असो, वडील असो, आई असो, कोणीही असो, त्याला तुमच्याबद्दल परिपूर्ण माहिती असूच शकत नाही. तुम्हीच केवळ स्वतःला जाणता, इतर कोणीही जाणू शकत नाही. म्हणून गुरु काय करू शकतो? कोणीही काय करू शकतो? तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, तुम्हाला मार्ग दाखवू शकतो.
पण मार्ग चालायचं काम हे तुमचं तुमचंच आहे. जे ते आतमध्ये लाडू आहे ते चांगले नोबडी असले एल्स कॅन. तर काढ एक 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 खाऊन. हॅलो, हा बोला. आपण समजून घेतोय गुरुचं कार्य काय? केवळ मार्गदर्शन करणे. आपण स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी काल होतो तसा आपण आज आहे का? आपल्यालाच कळत नाही आपल्यामध्ये काय बदल झाले. आपले ऑर्गन्स बघा, आपलं मन बघा, बुद्धी बघा, हजारो लाखो करोडो पॅरामीटर्स आहेत जे ह्या संपूर्ण देहावर परिणाम करतात. तुम्ही त्याबद्दलच कॉन्शियस असतात जे तुम्हाला माहिती आहे किंवा करंटमध्ये. तुम्ही सर्वच गोष्टीकडे कसं लक्ष ठेवू शकाल? आपण आधार कार्ड वापरतो. अंदाजे किती आधार कार्ड झालेले आहेत? 80 करोड, 80 कोटी. आता जन्म झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्याला मुलाला आधार कार्ड देण्याची व्यवस्था आहे. 80 कोटी आधार कार्ड झालेले आहेत. 10 इंद्रियांचे तुमचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. बायोमेट्रिक्स म्हणून 10 तुमचे बायोमेट्रिक्स घेतले जातात. ते 10 बायोमेट्रिक्स कॅप्चर केल्यानंतर तुम्ही बघा एवढ्या मोठ्या सिस्टीम मध्ये कुठेतरी तुम्हाला एरर दिसली आहे का? की चुकून ह्या माणसाचा अंगठा त्या माणसाच्या आय फ्रेंडशी मॅच झाला, किंवा ह्या माणसाचा अंगठा त्या माणसाच्या अंगठ्याशी मॅच झाला, उजव्या हाताचा अंगठा त्या माणसाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याशी मॅच झाला. सर्वात मोठी सिस्टीमचा डाटा असलेला आधार ही जगातली सर्वात मोठी सिस्टीम. 80 कोटी मल्टिप्लाइड बाय 10 किती रेकॉर्ड झाले. आणि प्रत्येक इन्स्टन्सला जेव्हा तुम्ही आधारला हिट करता, आधार लिंक वरती व्हेरिफिकेशन साठी जाता, तेव्हा हे सर्व व्हेरीफाय केलं जातं. देर इज नो मल फंक्शनिंग ऍट ऑल. जर तुमच्या शरीराच्या बायोमॅट्रिक्स मॅच होत नाही, जी शक्यता आहे, तर तुमच्या मनातले भावभावना कशा मॅच होतील? बघा इतके वर्ष झाले आपण जोडीदाराबरोबर आयुष्य जगत असतो, तरी सुद्धा तुम्ही स्वतःच विचारून बघा किती भावभावना मॅच होतात. मुलाच्या बघा, वडिलांच्या बघा, कोणाच्याही बघा, नॉट ॲट ऑल. काही ना काही तर फरक असेल. समजा तुमच्या भावभावना 100 आहेत, त्याच्या 100 आहेत, 100 to 100 कसं मॅच होईल? इव्हन आपण सायन्सला अडव्हान्समेंट म्हणतो. आज माणसाचा क्लोन बनवायचा प्रयत्न केला, प्राण्यांचा पॉसिबल झाला, कारण प्राण्याला बुद्धी नाहीये. माणसांचा क्लोन अजूनही निर्माण झालेला नाही. तुमच्यामध्ये असलेल्या त्या वासनांच्या प्रिंट्स जसाच्या तसा डुप्लिकेट कशा करता येणार? इतके वर्ष संशोधन झाल्यानंतर थोडाफार रोबोट काही प्रमाणात ह्युमन बिंगच्या फिलिंग समजायला कॅपेबल झाला. कसा? तो सुद्धा तुमची ऍक्शन स्टडी करूनच. कारण प्रत्येक जीव हा वेगळा आहे, त्याच्या वासना वेगळ्या आहेत. कोणत्याही दोन जीवाच्या वासना सारख्या असू शकत नाही. दोन आधार नंबरच्या सेम प्रिंट्स असू शकत नाही, कारण पॉसिबलच नाही. हे आपल्याला कळतं, तरी सुद्धा आपण म्हणतो तो का, आणि मी त्याला ओळखतो, मला कळतं तो काय विचार करतो ते. बघा, या दृष्टिकोनातून विचार करून काय कळू शकतं? गुरु शिष्याचं हे सर्वात पवित्र नातं मानलं जातं.
काय कळू शकतं? मुलाचं आईचं पवित्र नातं मानलं जातं. किती कळतं? म्हणून गुरुचं कर्तव्य काय? केवळ ज्ञान देणे. तुम्हाला विचार करण्यासाठी आवश्यक ती क्षमता प्राप्त करायला मदत करणे. पण कसला विचार करायचा? कोणत्या भावभावना तुम्ही स्वतः अनुभवायच्या? शरीराने काय कर्म करायचे? तुमच्या इंद्रियांनी काय करायचं? हे सांगणं हे गुरुचं कर्तव्य नाही. कर्म तर निश्चितच नाही. परंतु मनुष्य काय विचार करतो? गुरु कसा पाहिजे? मी सांगितला प्रश्न तर पटकन तो उत्तर यायला पाहिजे. पण तसं असतं तर तो गुरु स्वतः आत्मसाक्षात्कार येऊन मोक्ष प्राप्त झाला नसता का? त्याला स्वतःच्या वासना आहेत अजूनही. म्हणूनच तो या जगामध्ये. तो स्वतःच्या वासना संपवेल का तुमच्या वासनांना जाणून घेईल? तो या जगात जिवंत आहे याचं कारणच त्याच्या वासना आहेत. त्याचं सर्किट कम्प्लीट आहे. तो त्याचं ऑपरेट करतो. तुम्ही तुमचं ऑपरेट करा. सेल्फ सफिशियंट सेल्फ सस्टेनिंग सिस्टीमचं एक मिसाईल इंटरकॉन्टिनेंटल फायर झाली आता मागच्या 15 रशियाने युक्रेनवर केली. आपण वाचतोच युद्ध चालू 15-20 दिवस 3 आठवडे झाले असतील. तिचे परिणाम पाहून जग बदललं. तो क्षण येईपर्यंत कोणाला माहिती होतं हे असं काही असू शकेल? अजून एक ज्वलंत उदाहरण सांगतो. दुसरं महायुद्ध कसं संपलं? हिरोशिमा आणि नाकासाकी या शहरांवर अणुबॉम्ब पडले. ते अणुबॉम्ब पडेपर्यंत तो हाहाकार माजेपर्यंत कोणाला माहिती होतं हे असं काही आहे? जगाला जेव्हा तो त्या अणुशक्तीचा साक्षात्कार झाला तेव्हा दृष्टशक्ती सरेंडर केली. जेव्हा अराजकता माजते असे महायुद्ध होत असतात तशी अशी एखादी परमेश्वराची शक्ती तिच्या समोर सर्व झुकतात. आपल्याला तिसऱ्या महायुद्धात त्याचीच वाट पाहिजे. तोपर्यंत काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही. पण प्रत्येक जण म्हणजे कोण? एव्हरीबडी थिंक्स दॅट ही इज ग्रेट. पण कोण कोणाला समजून सांगणार? मनुष्य स्वतःलाच सांगू शकत नाही. त्याचंच ज्ञान अपरिपूर्ण आहे. तर तो दुसऱ्याला काय ज्ञान देणार? मनुष्य केवळ एकच करू शकतो. स्वतः ज्ञान ग्रहण करत 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 स्वतःला परिपूर्ण करणं. कारण हे शरीर मन आणि बुद्धी हे तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी दिलेलं आहे. आणि ते जगत असताना इतरांना सुद्धा जगण्याला मदत करणं याच्यासाठी दिलेलं आहे. पण कशासाठी? महत्वाची गोष्ट आहे. कशासाठी? तुमचं ध्येय काय? संपूर्ण मनुष्य प्रजातीचं ध्येय काय? मोक्ष प्राप्त करणे. अहम ब्रह्मास्मी. सर्वत्र देव आहे असं कोणतंही ठिकाण नाही आहे की जिथे देव नाही आहे. प्रत्येक धर्माने त्याची नावं वेगळी वेगळी दिलेली आहेत. वर्णन वेगळं वेगळं केलेलं आहे. पण ती अज्ञात शक्ती जी या संपूर्ण ब्रह्मांडाला नियंत्रित करते. हे ब्रह्मांड त्याच्यामुळे संचलित होते आणि त्याच्या पलीकडे सुद्धा ते अस्तित्वात आहे. अशा कित्येक आकाशगंगा यांच्यामध्ये राहून त्यांना कार्यरत ठेवून
त्याच्या पलीकडे सुद्धा अस्तित्वात आहे. या अज्ञात शक्तीवर प्रत्येकाचा विश्वास आहे, प्रत्येक धर्माचा आहे. याच्याबद्दल कोणतंच दुमत नाही. पण त्या अज्ञात शक्तीचं मॅनिफेस्टेशन, त्या शक्तीचं दृश्य स्वरूप हा प्रत्येक जण आपल्या आपल्या डोळ्याने वेगळा वेगळा पाहतो. ज्याच्या जसा वासना तसं त्याला दिसतं. जसा तुमचा चष्मा तसं तुमचं जग. निळा चष्मा असेल निळं जग दिसेल, लाल चष्मा असेल लाल जग दिसेल. तुमच्या वासना दृष्ट असेल तुम्हाला जगात दृष्टपणा दिसेल. तुमच्या वासना सद्गुणी असतील तुम्हाला सद्गुणच दिसतील, सद्गुणी लोकच दिसतील. तुम्ही जगाकडे त्याच नजरेने पाहता ज्या वासना तुमच्यामध्ये आहेत. अजून एक उदाहरण देतो सोपं. हजारो घटना लाखो घटना आपण डोळ्यांनी पाहतो, इंद्रियांनी जाणतो, पण त्याच्यातल्या किती घटना आपल्या लक्षात राहतात? ज्या घटनांमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो, इन दी शॉर्ट आपल्यामध्ये वासना असतात, आपल्या काही इच्छा पूर्ण असतात, त्याच्या संदर्भातील जेव्हा संवेदना तुम्हाला बाहेरच्या जगापासून प्राप्त होतात, बाहेरच्या घटनांपासून प्राप्त होतात, त्या संबंधित वासनांबद्दलच तुमच्यामध्ये त्या संवेदना रजिस्टर्ड होतात. त्या नसतील ते जातात. हजारो, आपण रस्त्याच्या बाजूला उभं राहा, रस्त्यावरती बघा, शेकडो हजारो लाखो गाड्या जातात, म्हणून का प्रत्येक गाडी तुमच्या लक्षात राहते? नाही. ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असते, ज्याच्याबद्दल तुमच्यामध्ये वासना असते, तेच तुमच्या लक्षात, अरे ती लाल रंगाची गाडी चालली, अरे ती पिवळ्या रंगाची गाडी चालली. पण सर्व रंगाच्या गाड्या चालत असतात, तुमच्या लक्षात राहतात का? तुमच्या ज्या वासना असतात, ज्या गाडीचं मॉडेल बघणे, तर कोणी मनुष्य बघणे, की हा असा आहे तो तसा आहे, तेच तुम्हाला दिसतं, इतर गोष्ट दिसत नाही. कारण तुम्ही बनलेलाच याच्यासाठी आहे, तुमच्या वासना संपवण्यासाठी. पण तुम्ही ज्ञान ग्रहण करत स्वतःच्या वासना संपवणे आणि इतरांना सुद्धा त्याच्या वासना संपवायला मदत करे, जेणेकरून तुम्हाला दोघांना ब्रह्मापर्यंत पोहोचता येईल, मोक्ष प्राप्त करता येईल. या स्वरूपाची जर तुम्ही दृष्टाला मदत केली तरच ती योग्य म्हणून. गुरु शिष्याचा नाता तसंच आहे. गुरुला कळलेलं आहे, तो स्वतः आत्मसाक्षात्कारी. परमात्मा परमेश्वर भगवान श्रीकृष्ण हे स्वतः परमात्म्याचे अवतारच आहेत, ते स्वतः परमात्माच आहेत. ते अर्जुनाला उपदेश देत आहेत, जेणेकरून अर्जुनाला सुद्धा हे सत्य कळेल आणि तो सुद्धा मोक्ष प्राप्त करेल आणि परमात्मा बनेल. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे हे सत्य तो जाणेल. हे ज्ञान भगवंतांनी अर्पण केलं 63व्या श्लोकापर्यंत आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला अत्यावश्यक जे ज्ञान आहे ते सर्व मी तुला दिलेलं आहे, ह्याच्या पुढे तू ठरव तुला कोणतं कर्म करायचं. खरा गुरु तोच आहे की जो शिष्याला स्वतःच्या बंधनामध्ये गुंतवत नाही. जशी आई मुलाला शिकवते, तिला जेवढं कळतं तेवढंच मुलाला सांगते, जे कळत नाही तो मुलगा त्याच्याप्रमाणे करतो. तसंच गुरुच आहे. तुम्ही जगामध्ये काय करता हे दुसऱ्यांना कसं कळेल? तुमच्या मनात काय विचार आहे, तुमची बुद्धी कशी चालते, भावभावना कशा तुम्ही अनुभवता, हे तुम्हालाच कळतं. तर तुमचे परिणाम तुम्हालाच बघायचे. तुम्हाला ज्ञान देईपर्यंत गुरु मदत करू शकतो. ते ज्ञान दिल्यानंतर, तुम्ही ग्रहण केल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतो, पण करायचं तुमचं तुम्हालाच आहे. कोणीही दुसरं जीव तुम्हाला मदत करू शकत नाही. अक्कल, हुशारी तुमची तुम्हालाच कमवायची, ते विकत मिळत नाही बाजारात. ज्याला इंग्रजीमध्ये विजडम म्हणतात. नॉलेज हॅज टू बी ट्रान्सफर्ड इन टू विजडम बाय युअर सेल्फ.
नो वन एल्स कॅन हेल्प यू. हा, ज्ञान देईपर्यंत मदत करू शकतो. आपण कॉम्प्युटर सायन्स मधले ऍडव्हान्समेंट पाहतो, AI, ML, काही बघ, तेच आर जस्ट हेल्पिंग हँड्स टू. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? तुमची बुद्धी तशीच दुसरी बुद्धी, ती कशावरती चालते? ती बुद्धी ज्ञानावरती चालते. जे काही नॉलेज, तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन द्याल, तुमची इच्छा जेव्हा त्याला पोचेल, तेव्हा त्याच्यापासून त्याच्या निगडीत ज्ञान फक्त जमा करून तुम्हाला एका फिक्स पॅटर्न मध्ये आउटपुट देते, जे तुमच्या उपयोगाचं असूही शकतं, नसूही शकतं. एक साधं उदाहरण सांगतो. सेल्फ ड्रिव्हन व्हेकल्स. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये चालून दाखवा. त्या भागामध्ये चालून दाखवा. तिथले पॅरामीटर्स कोणालाच कळत नाही. ते सेल्फ ड्रिव्हन व्हेकलला कसे कळणार? त्याला तेच कळतं की जे कळून घेण्याबद्दल त्याला शिकवलेलं आहे. इट हॅज टू बी ट्रेन ऑन समथिंग. इट्स नॉट सेल्फ इव्हॉल्विंग. दॅट्स वाय इट इज कॉल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इट इज नॉट अ ओरिजिनल इंटेलिजन्स. ओरिजिनल इंटेलिजन्स आहे हा मनुष्यालाच प्राप्त आहे, मनुष्याकडेच आहे. या जगातल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टी केवळ त्याला मदत करू शकतात. ज्या संवेदना, ज्यांना आपण इन्फॉर्मेशन म्हणतात, ते प्रोसेसिंगला मदत करू शकतात. जर तुम्हाला पिन पॉइंटेडली माहिती असेल, मला हे करायचं असेल तर सर्व गोष्टी मदत करू शकतात. पण तुम्हालाच माहिती नसेल तुम्हाला काय पाहिजे, नो बडी कॅन हेल्प. तुम्हालाच माहिती नसेल तुम्ही कोण आहे, कशासाठी जगता, काय जगता, इतर काय मदत करणार? पण गुरु केवळ ज्ञान देतो, कर्म तुमचं तुम्ही ठरवायचं. या 72व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ज्ञान दिल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग कसा करावा हेही समजून सांगितलेलं आहे. हे ज्ञान कोणालाही देऊ नका. हे ज्ञान कोणालाही दिलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. भगवंत 71व्या श्लोकामध्ये म्हणतात, श्रद्धावान सूयश्य शृणुयादपि यो नरः सोपी मुक्त शुभा लोका प्राप्नुयात पुण्य कर्मणाम. जो हे ज्ञान श्रद्धेने श्रवण करेल, श्रद्धा कशावर? त्या परमात्मा परमेश्वरावर, ते गुरुवर. जेव्हा श्रद्धेने श्रवण करेल तेव्हाच तो त्याचा उपयोग करू शकेल. जसं आपण काही कर्म करायला जातो, पण कोणीतरी सांगितलं म्हणून करतो, आपल्याला पटतच असतं असं नाही. हार्डली तुम्ही त्याच्यात सक्सेस प्राप्त करू शकता, नो गॅरंटी. पण ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या श्रद्धेसाठी जर तुम्ही कुठलंही कर्म केलं तर निश्चितच ते तुम्हाला फलदायी होतं, तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातो. भगवंत म्हणतात की जो श्रद्धेने श्रवण करतो हे ज्ञान, हे गीतेचं ज्ञान, आणि जो आकसरहित आणि मुक्त आहे, म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये कोणामध्ये गुंतलेला नाही, कोणावरती अवलंबून नाही, आणि तो जे ज्ञान प्राप्त करतो त्या ज्ञानाचा उपयोग करून सुख शांतीचं आयुष्य जगतो. म्हणजेच थोडक्यात तो जे पण कर्म करतो ते कर्म केल्यामुळे अधिक वासना जमा करत नाही, आणि ज्या वासना संपवण्यासाठी कर्म करतो त्या वासना तो
संपूर्ण. हे ज्ञान कोणासाठी उपयोगी आहे? ज्याची परमात्मा परमेश्वरवरती त्या अज्ञात शक्तीवर श्रद्धा आहे त्याच्यासाठी. कोणीतरी सांगितलं म्हणून जर तुम्ही केलं, नथिंग विल हॅपन. कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, डॉक्टर बनायचा प्रयत्न केला, आर्टिस्ट बनायचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकता का? तुमच्यामध्ये त्या वासना असेल तरच तुम्ही जाऊ शकता, नाहीतर कुठेतरी मध्येच लटकत राहा. म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, कच्चितेतच्छ्रुतं पार्थ त्वयोकाग्रेण चेतसा कच्चित्तज्ञानसम्मोहं प्रनष्टस्ते धनंजय. भगवंत खात्री करून घेतात, अर्जुनाला विचारतात, अर्जुना, हे तू ज्ञान एकाग्र चित्ताने श्रवण केलेलं आहे का? आणि तुझ्या मध्ये जे अज्ञान आहे, त्या अज्ञानरूपी वासना आहे, त्या नष्ट झाल्यात का? तुला कळलं का? भगवंत खात्री करून घेतात. गुरुचंही कर्तव्य असतं, शिष्याला कळलंय का? कळत नसेल तर थोड्या वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात कळवण्यासाठी. तसंच भगवंत अर्जुनाकडनं खात्री करून घेतात. अर्जुन आहे, तो सांगतो, हो मला कळलं. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वप्रसादात्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणतो, हे भगवंता, हे अच्युता, मला कळलेलं आहे. तुम्ही काय म्हणता ते मला कळलेलं आहे. मी काय करायला पाहिजे हे मला कळलेलं आहे. म्हणून मी माझा आत्मविश्वास परत मिळवलेला आहे. आता मी कॉन्फिडेंट आहे. मी युद्ध करेल आणि ते जिंकते. आणि जे मी तुम्हाला वचन दिलेलं आहे ते वचन मी पूर्ण करेल. अशा प्रकारे अर्जुन आणि भगवंतांमधला इथे संवाद समाप्त होतो. गीतेचं जे महत्वाचं कार्य आहे ते तेच आहे. गुरुने शिष्याला त्याला कळेल अशा पद्धतीने ज्ञान प्रदान करणं. कसं ओव्हरनाईट शक्य आहे? बघा, आपल्याला 12 खडी शिकण्यासाठी सुद्धा किती परिश्रम पडतात. वयाच्या 22व्या 25व्या वर्षापर्यंत आपण ह्या जगामध्ये जगण्यासाठीच ज्ञान घेतो, सर्व्हायव्हल साठीच ज्ञान घेत असतो. आणि सर्व्हायव्ह केल्यानंतर त्या सर्वोच्च स्थितीपर्यंत प्राप्त होण्यासाठी इकडे 25 वर्ष द्यायला तयार असतो, इकडे 25 मिनिटं तरी द्यायला तयार असतो का? दुसऱ्या मिनिटालाच म्हणतात, हे गुरुजी काय सांगणार, मला नाही कळत, जाऊ दे, आपण गुरुजी बदलून टाकू. 25 मिनिटं तरी आपण पेशन्स ठेवतो का? इकडे 25 वर्षामध्ये काय मिळालंय तुमचं तुम्हाला कळत नाही. जेव्हा जगात तुम्ही जाता तेव्हा कळतं, रे याच्यातला हार्डली काहीतरी युजफुल. 25 वर्ष शिकतातच. कोणी काही वर्ष शिकतं, कोणी 30-35 वर्षापर्यंत शिकत असतं. शिकतातच ना. कशासाठी? केवळ आयुष्य जगण्यासाठी. हे भौतिक जे आपल्या आयुष्यातील आपल्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. आणि त्या आध्यात्मिक अपेक्षांसाठी 25 दिवस 25 मिनिटंही देत नाही. 25 मिनिटं जरी या ज्ञानाला तुम्ही स्वतःहून दिलेत, तुम्हाला याच्यातलं सत्य कळेल आणि तुम्ही याला कधीच सोडणार नाही. तुम्ही विचार केला तरच तुम्हाला कळेल, अरे आतापर्यंत आयुष्यात मी किती मूर्खपणा केला. विचार केलाच नाही त्या दृष्टिकोनातून तर तुम्हाला कळणार नाही. तुम्ही म्हणाल, मी माझ्या इतका सक्सेसफुल मनुष्य कोण आहे जगात? बघा माझा संसार किती फुललेला पडलेला आहे. आय एम दी हॅपीस्ट मॅन. आणि बघा माझं समाजामध्ये नाव, प्रत्येक जण म्हणतो, अरे हा किती चांगला आहे. असं आपण स्वतःला पाहतो आणि खुश राहतो. पुढे संजयाने हे जे सर्व ज्ञान आहे हे धृतराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न केलेला. ते संजयावरती ह्या प्रश्नोत्तरांचा अर्जुन आणि
कृष्णाच्या या ज्ञान सोहळ्याचा, या ज्ञान आपण जे म्हणतो ते देण्यासाठी भगवंतांनी जो प्रयत्न केलेला आहे, या संपूर्ण गोष्टीचा, या गीतेचा परिणाम संजयवरती होतो. तो पाहत असतो, ते कोणाला तरी सांगत असतो. तसंच तुमच्यामध्ये फरक कळतो. गुरुजी सुद्धा का सांगतात? संजयामध्ये फरक पडला. ते ज्ञान ऐकून सांगताना धृतराष्ट्राला, मग गुरुजींमध्ये का नाही फरक पडणार? हे ज्ञान प्राप्त करून कोणाला तरी सांगतात, म्हणून गुरुजी ज्ञान देतात आणि श्रोते ऐकतात, शिष्य ऐकतात. त्यांनाही त्याचा फायदा होतो, गुरुजींनाही त्याचा फायदा होतो. दोघं मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने हळूहळू पुढे जातात. संजय, त्याला जे कळलं ते वर्णनच करू शकत नाही. तो कम्प्लिटली इमोशनल होऊन जातो. पुढचे शेवटचे जे श्लोक दिलेले आहेत संजयाचे, ते केवळ या ज्ञानाच्या प्रती असलेले त्याची कृतज्ञता व्यक्त करतात. आपल्यालाही कळतं, आपल्यालाही गुरु ज्ञान देतो, पण आपल्यामध्ये ती कृतज्ञता आहे का? गायत्री मंत्र म्हणतो आपण. काय आहे गायत्री मंत्र? सूर्य देवता, ती देवता आपल्याला दिसते, दृश्य देवता आहे. तर दृश्य देवतेच्या प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. आपण केवळ म्हणतो गायत्री मंत्र, आपण जाणतो का कशासाठी म्हणतो ते? सूर्य देवता आहे म्हणून ही पृथ्वी आहे, म्हणून आपण आहोत. ती प्रार्थना म्हणजे गायत्री मंत्र. आपल्या मनातली कृतज्ञता आपण त्या प्रार्थनेद्वारे व्यक्त करतो. तशीच कृतज्ञता अर्जुना संजयाने शेवटी